ज्या प्रकारे राहुल गांधींच्या सामानाची झाडाझडती घेतली त्या प्रकारे मोदी आणि शहांच्या सामानाची झाडाझडती घेतली जाईल अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। 4 दिवस सासूचे संपले, आता 4 दिवस सुनेचे येऊ द्या। 40 वर्ष झाली तरी बाहेरची म्हणतात अजित पवारांचा शरद पवारांना खोचक टोला। व्यापक हितासाठी पण मनाविरोधात माघार घेतली, विजय शिवतारेंचं वक्तव्य। एबीपी माझावर तोंडी परीक्षेत शिवतारे सहभागी, 1978 नंतर राजकारणाचा बाजार झाल्याची टीका। सोन्याला उच्चांकी भाव, सोनं प्रतितोळा 75,000च्या पार। उन्हाळी सुट्टीसाठी प्रवाशांची एसटीला पसंती, मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या आगारातून सरासरी 50,000 प्रवाशांचा एसटीतून प्रवास। आणि यानंतर विदर्भातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। 19 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्याच्या तळे गावात जाहीर सभा, रामदास तळस आणि नवनीत राणांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। महायुतीचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरींकडून वचननामा जाहीर, गडकरींकडून गेल्या 5 वर्षातील केलेल्या कामांचा रिपोर्ट कार्ड प्रकाशित। वडेट्टीवार यांचा इशारा आपल्याकडे नसून काँग्रेस पक्षातीलच त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर आहे, सुधीर मुनगंटीवारांचं विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। काँग्रेसची सत्ता आल्यास जेलभरोची सुरुवात चंद्रपुरातून करणार असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं। रामनवमीनिमित्त गोंदियात भव्य बाईक रॅली, रामनगरमधील श्रीराम द्वार इथून बाईक रॅलीला सुरुवात, शेकडोंच्या संख्येनं युवकांचा रॅलीत सहभाग। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि अस्वल समोरासमोर, अस्वलाचा रोष पाहून वाघ घाबरला, त्यानं पळ काढला। पर्यटक बापू गावतुरे यांनी टिपली वाघ आणि अस्वलाची झटापट। वाशिम जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी, कारंजा आणि मानोरा तालुक्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस। विदर्भानंतर मराठवाड्यातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। मनोज जरांगेंचे समर्थक अमोल खुणे यांच्यावर रात्री हल्ला, अमोल खुणे गंभीर जखमी, गेवराईतील रुग्णालयात जाऊन मनोज जरांगेंनी अमोल खुणेंची विचारपूस केली, भेट घेतली। अमोल खुणे यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची जरांगेंची मागणी। 30 एप्रिलला कर्नाटकच्या बेळगावात मनोज जरांगेंची सभा, मराठा आरक्षणासाठी 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषण करणार। सलमान खानच्या घरावर गोळीबार, घोसळकरांची हत्या आणि गुंड मंत्रालयात जाऊन रील काढत असतील तर सरकार कुठे, आदित्य ठाकरेंचा सवाल। तुळजापुरात ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा, आपल्या हक्काचं सरकार आणायचं असेल तर ओमराजे निंबाळकर यांना दिल्लीला पाठवायचे, आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची कार्यकर्त्यांसोबत त्यांनी लुटला जेवणाचा आनंद। मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी भरला उमेदवारी अर्ज, धाराशिवमध्ये अर्ज भरण्यापूर्वी लॅडी काढून शक्तीप्रदर्शन, आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांचा रोड शो। छेडछाडीला कंटाळून 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या, बीडच्या केजमधल्या औरंगपूर भागातली घटना, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल। आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा। विशाल पाटील यांना प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा, तर वसंतदादा आणि काँग्रेसबद्दल बोलताना विशाल पाटील काहीसे भावुक, मी पक्षावर एकतर्फी प्रेम केलं, विशाल पाटलांचं वक्तव्य। महायुतीचे माढाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारासाठी सोलापुरात महायुतीची रॅली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सहभाग। बारामतीच्या सुपे इथं महायुतीची सभा, उपमुख्यमंत्री अजित पवार सभेला उपस्थित। 18 तारखेला सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार, त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी यावं, अजित पवारांचं आवाहन। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी घेतला पूरक उमेदवारी अर्ज, बारामती लोकसभेसाठी सुनंदा पवार इच्छुक, खबरदारीचा उपाय म्हणून हा पूरक अर्ज घेतला जातो। 4,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांचं शशिकांत शिंदेंकडून खंडन, भ्रष्टाचार सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्ती घेणार, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य।
सांगलीत काँग्रेसकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तरी मी माघार घेईन, विशाल पाटलांचं वक्तव्य. विशाल पाटलांच्या मेळाव्यात 3 ठराव एकसंमतीनं मंजूर. यात विशाल पाटलांना काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी द्या, सर्वांना विचारल्याशिवाय पाटलांनी माघार घ्यायची नाही आणि काँग्रेसचा कोणताही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही याचा समावेश. पुण्यात महाराष्ट्रातील कलाकारांच्या विविध संघटनेनं घेतली अजित पवारांची भेट. कलाकारांच्या विविध संघटनांचा महायुतीला जाहीर पाठिंबा. राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांची माहिती. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे प्रथमच भाजप कार्यालयात. कार्यकर्त्यांकडून उदयनराजेंचं फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत. पश्चिम महाराष्ट्रानंतर आता उत्तर महाराष्ट्रातल्या बातम्या जाणून घेऊया. नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या शांतिगिरी महाराजांचं 8 दिवसांचं अनुष्ठानाची त्र्यंबकेश्वरमध्ये सांगता. शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. नाशिकचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. नाशिकच्या जागेबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा. नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्री आग्रही. जागा शिवसेनेलाच मिळणार, बोरस्तेंना विश्वास. अहमदनगर जिल्ह्यातील 100 भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याबाबतचं पत्र व्हायरल. सुजय विखेंना उमेदवारी दिल्यानं आपण नाराज असल्याचं पत्रामध्ये करण्यात आलं नमूद. चाळीसगावातील उन्मेष पाटील समर्थकांचा ठाकरे गटात प्रवेश. भाजपची चिंता वाढली. भाजप हा जुमलेबाजीचा पक्ष, केवळ द्वेषाचं राजकारण भाजपनं केलं. मवियाचे जळगावचे उमेदवार करण पवार यांची भाजपवर टीका. नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर मुंगसे गावाजवळ एसटी बस आणि दुचाकीचा अपघात. अपघातात दुचाकीवरील वृद्धाचा आणि विद्यार्थिनीचा मृत्यू. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा पुन्हा शिरकाव. उन्हाचा तडाखा वाढल्यानं स्वाईन फ्लूचा धोका. स्वाईन फ्लूमुळे एकाचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू. शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात. पोथी मिरवणुकीनंतर पुढील 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत भक्तांची गर्दी. यानंतर मुंबई आणि परिसरातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा. ऐन एप्रिलमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये उष्णतेची लाट. हवामान विभागाकडून उद्या देखील रायगड आणि ठाणे मुंबईला उष्णतेच्या ऑरेंज अलर्ट. तीव्र ऊन आणि उकाड्यामुळे सर्वसामान्य हैराण. ठाण्याची जागा एकनाथ शिंदेंना मिळण्याची शक्यता. लवकरच अधिकृत घोषणा होणार. भाजप ठाणे लोकसभा मतदारसंघावरून दावा सोडण्यास तयार असल्याची माहिती. इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे तुम चंदा दो हम धंदा देंगे. जितेंद्र आव्हाडांची मोदींवर टीका. मुख्यमंत्री शिंदेंनी सलमान खानची भेट घेतली. सरकार सलमानच्या पाठीशी, चौकशीचे आदेश दिल्याची शिंदेंची माहिती. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना गुजरातच्या भुजमधून ताब्यात घेतलं. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी गोळीबार करणाऱ्यांची नावं. गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे अधिकारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करणार. तसंच अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना तिसरा व्यक्ती मार्गदर्शन करत होता. मार्गदर्शन करणारा व्यक्ती कोण याचाही तपास सुरू केला. सलमान खान गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दाखल गुन्ह्यात कलम 120B वाढवलं. कट रचून गुन्हेगारी कृत्य हे कलम पोलिसांनी वाढवलं. याआधी हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सलमानच्या घराबाहेरील गोळीबार सुनियोजित कट असल्याचा तपासात उघड. हल्लेखोरांकडून 4 वेळा गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.